आता बातम्या पाहूयात सविस्तर। रायगड जिल्ह्यातल्या किनारपट्टीला हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या एका संशयास्पद बोटीनं एकच खळबळ उडवून दिली। पण आता या प्रकरणी तपास पूर्ण करून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। एटीएसनं या प्रकरणात गुन्हा दाखल करायचं काम सुरू केलंय, तर या बोटीमध्ये काही कागदपत्र सापडल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर येते। या बोटीमध्ये 3 AK-47 रायफल्स आणि 600 राउंड सापडल्याचं समजतं आहे। आतमध्ये पाणी आहे आणि बोट डॅमेज झालेली आहे। त्यामध्ये आतमध्ये एक बेडरूम आहे आणि बाहेर एक दुसरा रूम आहे। हे 2 रूमची बोटी आहे। इथे आतापर्यंत 3 AK-47 सापडलेले आहे आणि 600 से राऊंड आहे। तर आत्तापर्यंत जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार हे बोटी जे आहे ते डॅमेज झाली सीमध्ये जर्नीच्या वेळी आणि ते क्रू जो आहे ते रेस्क्यू करण्यात आला। पण नेमकं काय काय घडलं या सगळ्या दरम्यान? बोट कुठून आली होती, ती कशी सापडली? आपण काही गोष्टी जाणून घेऊयात ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी आज एक संशयास्पद बोट सापडली। या बोटीवर 3 AK-47 रायफल सापडलेत, तसंच AK-47 रायफल्सची 600 जिवंत काडतुसं सापडलेत। या बोटीवर एकूण 10 बॉक्स सापडलेत। या बॉक्समध्ये काय आहे त्याची तपासणी केली जाते। या बोटीची नोंद ब्रिटनमध्ये असल्याची माहिती मिळते। बोटीवर असलेले 2 जण ऑस्ट्रेलियाचे तर 1 जण इंडोनेशियाचा नागरिक आहे। ओमान भरकटल्याची माहिती मिळते। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी या बोटीची पूर्ण तपासणी केली। एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल हे स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली। तूर्तास तर यात कोणतंही दहशतवादी कनेक्शन नाही, पण याचा कसून तपास सुरू असल्याचं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान आता ती संशयास्पद बोट समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आली असून एटीएस कडून या बोटीची पुन्हा एकदा कसून तपासणी करण्यात येते। ज्या मच्छीमारांनी ही बोट पहिल्यांदा पाहिली त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। सकाळी 8 वाजता हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट मिळाली आणि ती बोट त्याच्यानंतर इथल्या काही स्थानिक जे मच्छीमारी करणारी लोक होती त्यांना पहिल्या नजरमध्ये पडली आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं की आपण बघत असाल बोट आता सकाळपासून या बोटीची छाननी सुरू होती आणि ती आता या क्षणाला समुद्र किनाऱ्यावर खेचून आणण्यात आलेले आहे। AK-47 अशा प्रकारचे 3 बोट तिथून सापडलेले आहेत। 225 रायफल ही या ठिकाणातून बरामद करण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची ही बोट जी कधी नव्हे अशा प्रकारची बोट ही आता सापडलेली आपण बघतो मोठी हायफाय आणि अतिशय चांगल्या क्वालिटीची अशी बोट आहे ही। आपण आपल्याला माहितीप्रमाणे सांगत असतात ऑस्ट्रेलियाच्या जोडप्याची ही बोट असल्याचं असं सांगितलं जाते। आपल्यासोबत काही प्रथमदर्शनी काही लोक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत ज्यांना पहिल्यांदा ही बोट पाहिली। कधी दिसली तुम्हाला आणि काय? सकाळी 7 वाजता ही बोट दिसली आम्हाला। दिसल्यानंतर ग्रामस्थ माझी सगळी मित्रपरिवार इथे आम्ही आलो। त्याच्यानंतर बोट खूप 2-3 किलोमीटर पाण्यामध्ये होती। पहिल्यांदा भीती होती की बोटीमध्ये टेरेस गन बोट इंडियन दिसत नव्हती, बाहेरच्या देशातली बोट होती। तरी पण त्या परिस्थितीत आम्ही डेअरिंग केली आणि जेव्हा आतमध्ये बोटीमध्ये गेलो होतो एक काळ्या कलरचा मोठा जो बॉक्स होता तो थोडासा आम्हाला डाऊटफुल वाटला, पण पोलीस प्रशासनाला फोन केल्यानंतर पोलिसांनंतर आम्ही त्यांच्या ताब्यामध्ये दिला। ते आल्यानंतर जेव्हा तो खोलला त्यावेळी AK-47 आणि बुलेट्स या अशा प्रकारचं बघण्यात आलं। दरम्यान या सगळ्या प्रकरणात कोकणातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काय म्हटलंय पाहूया। आपल्याला शोधायचे आहे। बोटीमध्ये आत पाणी असल्यामुळे ते सापडत नाही आहे, पण प्राथमिकदृष्ट्या ही ड्रिफ्ट होत वादळामुळे किंवा अन्य कुठल्या कारणामुळे ही बोट त्या किनाऱ्यावर आलेली आहे। बोटीवरती काही कागदपत्र मिळालेली आहेत आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून याबाबत सखोल तपास चालू आहे। या संदर्भातला गुन्हा दाखल करणे आणि पुढचा तपास या संदर्भातली जी प्रक्रिया आहे संपूर्ण ही दहशतवाद विरोधी पथकाकडून करण्यात येणार आहे। थँक्यू सो मच सर। दरम्यान ही बोट सापडल्यानंतर सभागृहात राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन केलं, तसंच काही महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा दिली। बोट मस्कतहून
युरोपकडे जाणार होती. दिनांक 26/6/2022 रोजी सकाळी 10च्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. 13 वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोईंग करता आले नाही आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे. आत्ता तरी याच्यामध्ये टेरर अँगल दिसून येत नाही. तथापि अजून या संदर्भात पूर्णपणे पुष्टी मी करणार नाही, कारण ही प्राथमिक माहिती आलेली आहे जी कन्फर्म झालेली आहे. पण अशा प्रकारचा कुठलाही इन्सिडेंट झाल्यानंतर कुठलाही अँगल हा तात्काळ रूल आउट करणं योग्य नाही आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारे चौकशी सुरू राहील. मात्र प्राथमिक माहितीमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ड्रिफ्ट होऊन आलेली बोट आहे. अध्यक्ष महोदय, म्हणूनच मी सांगितलं की जरी ही कन्फर्म माहिती मिळाली असली तरीही सगळ्या उपाययोजना केल्या जातील आणि पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली जाईल. ATS देखील त्या ठिकाणी लक्ष घालत आहे आणि आवश्यक असेल तर ॲडिशनल फोर्स देखील त्या ठिकाणी दिला जाईल. अबॅन्डन्ड कॉशन म्हणून ज्या ज्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या केल्या जातील. तिकडे रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट सापडली. या बोटीमध्ये काही शस्त्र सापडल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली. महाराष्ट्रात यापूर्वी झालेले दहशतवादी हल्ले हे समुद्रमार्गानंच झाले होते. तिथूनच दहशतवादी देशात आले होते आणि त्यातच आता हे बोट सापडण्याचं प्रकरण, त्यामुळे गांभीर्य वाढलंय. हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट. बोटीत AK-47 सह गोळ्यांचे 600 राऊंड. समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर लागलेली ही बोट पहा. या बोटीत शस्त्रसाठा सापडलाय. स्थानिक मच्छीमारांना ही बेवारस बोट सापडली. हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर लागलेल्या या बोटीत 3 AK-47 रायफल्स आणि 600 राऊंड्स सापडलेले आहेत. लाईफ जॅकेट आणि इतर साहित्य देखील बोटीत सापडलं. स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती तातडीनं पोलिसांना दिली. सदर बोटीमध्ये गन वगैरे आहेत त्या आढळून आल्या. बॉक्समध्ये होत्या आणि ज्यावेळेस आम्ही आमची ही टीम सगळी आहे त्या ठिकाणी जेव्हा आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी जेव्हा आम्ही रोप बांधला होता आमचा थोडासा ॲक्सिडेंट सुद्धा झालेला आहे आणि मला इथे लागलं आहे, या बाईंना लागलं आहे. यापूर्वी मुंबईत जे दहशतवादी हल्ले झाले त्या हल्ल्यांसाठी दारुगोळा आणि स्फोटकं तसंच दहशतवादी समुद्रमार्गेच आले होते. त्यामुळे सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली. मुंबई गोवा हायवेवर कशेडी घाटात नाकाबंदी करण्यात आली. पुणे पोलिसांनी देखील हाय अलर्ट जारी केला. संशयास्पद बोट सापडली आहे. या बोट आल्यानंतर इथे पोलीस यंत्रणा जाऊन या बोटीवरती सगळं चेकिंग केलेलं आहे. त्या बोटीत एक बॉक्स सापडलेले आहे. त्या बॉक्समध्ये 3 रायफल सापडलेले आहेत, 20 कारतूस सापडलेले आहेत. पण बोटीत एकही माणूस नाही आहे. पण वातावरण खूप तंग झालं होतं. रायगडमध्ये पूर्ण नाकाबंदी केली आणि ह्या ठिकाणी आता हरिहरेश्वरच्या ठिकाणी पुरं पोलीस बंदोबस्त लावलेले आहेत. DYSP असू दे, SP असू दे, या ठिकाणी ATS आलेली आहेत. ATची टीम या ठिकाणी आलेली आहे. बेवारस बोट आणि त्यामध्ये सापडलेली शस्त्र म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे. या बोटीच्या निमित्तानं पश्चिम समुद्र किनाऱ्यावरच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. आज सभागृहामध्ये कोकणातील 2 आमदारांमध्ये जबरदस्त शाब्दिक चकमक उडाली. भास्कर जाधव कोकणातल्या खराब रस्त्यांचा प्रश्न मांडत असताना अडथळा आणणाऱ्या आमदार नितेश राणे यांना भास्कर जाधव यांनी चांगलंच सुनावलं. पाहूयात नेमका प्रकार काय घडला ते.
कोकणातील आमदारात शाब्दिक चकमक. तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही, मी सरकारकडे बोलतो. भास्कर जाधव नितेश राणेंमध्ये उडाला खटका. घाटांच्या विषयाचा उल्लेख झाला म्हणून सांगतो. तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही, मी सरकारकडे बोलतो. मी मंत्र्यांशी बोलतो, तुमच्याशी नाही. प्रश्न मी मंत्र्यांशीच बोलतोय. नितेश राणेंना भास्कर जाधवांचा इंगा. त्यांना एक उपाय म्हणून मला सुचवायचा आहे. प्रश्न जरा शिकवा. विधानसभा अध्यक्षांना करावा लागला हस्तक्षेप. आणि मला अध्यक्ष आम्ही प्रश्न विचारून थकलोय. गुरुवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सुरू होताच शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव चांगलेच आक्रमक दिसले. गणपती करता स्पेसिफिक प्रश्न विचारा. सुसह्य लक्षवेधीवरून भास्कर जाधव यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कोकणातील खराब रस्ते आणि मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून सरकार काय उपाययोजना करतंय असा भास्कर जाधवांनी सरकारला खडा सवाल केला. यावेळी भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी मधली 2.5 वर्ष वाया गेली असा शेरा मारून महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं. त्यावर जाधव यांनी मला तुमच्याकडून काहीही सल्ला नको, मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही अशा शब्दात नितेश राणे यांना चांगलंच फटकारलं आणि आपल्या प्रश्नामध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा अशी विनंतीही जाधवांनी सभापती नार्वेकरांकडे केली. अध्यक्षांशीच बोलतोय, जरा शिकवा. नको, तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही, मी सरकारकडे बोलतो. प्रश्न मी मंत्र्यांशीच बोलतोय. चला अध्यक्षांशी बोला. अध्यक्षांशीच बोलतोय, जरा शिकवा. आणि मला अध्यक्ष महोदय आपल्याकडे 35 सेकंद राहिले. प्रश्न जाधवांनी फटकारल्यानंतरही नितेश राणेंचं पुन्हा पुन्हा शेरे मारणं सुरूच होतं. त्यामुळे शेवटी सभापती राहुल नार्वेकर यांनाच हस्तक्षेप करावा लागला. तर सरते शेवटी फडणवीसांनी मिश्किलपणे भास्कर जाधवांना वाचायची गरज काय, त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी तुम्हाला लगेच कळेल असं म्हणत गंभीर वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न मी मंत्र्यांशीच बोलतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जरा शिकवा. अर्थात पुढच्या 2-2.5 वर्षात जेवढी काही अधिवेशनं येतील त्यात असे प्रसंग वारंवार येणार यात काहीच शंका नाही. तिकडे दहीहंडीला खेळाचा दर्जा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या 5% आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये गोविंदांना सुद्धा मिळेल. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. हातपाय जायबंदी झालेल्यांना 5 लाखांची मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. इतर खेळांप्रमाणेच राज्यामध्ये प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आज केली आहे. या गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करून प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा देखील राबवाव्यात आणि या स्पर्धा राज्य शासनाकडून चालू केल्यानंतर स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम ही शासनाकडून मिळेल. त्याचबरोबर इतर खेळांप्रमाणे या गोविंदांना देखील शासकीय नोकऱ्यांमध्ये जो काही 5% कोटा आहे त्याचाही लाभ घेता येईल आणि शासनाच्या इतर सुविधांचा देखील त्यांना लाभ मिळेल. प्रो गोविंदाला सुरुवात होणार आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना प्राधान्य मिळालं, परंतु सरसकट काय सगळ्यांना त्या ठिकाणी शासकीय नोकऱ्यांमध्ये किंवा 5% जे आरक्षण आहे ते देता येणार नाही. जे खेळाडू ह्या प्रो गोविंदाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील त्याच खेळाडूंना ते प्राधान्य दिलं जाईल. जसा कबड्डीचा खेळामध्ये निकष ह्या शासकीय नोकऱ्यांमध्ये किंवा 5% आरक्षणामध्ये लागला जातो, तशाच पद्धतीने कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना तो लाभ मिळेल. पण अर्थात काही जणांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. दहीहंडी उत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे, मात्र दहीहंडीवरून मुंबईत राजकीय काला मात्र आधीच सुरू झाला आहे. भाजपनं वरळीच्या जांभोरी मैदानात दहीहंडीचं आयोजन केलं आहे आणि त्यावरून सुरू झाला आहे हाच राजकीय काला. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जांभोरीमधल्या दहीहंडीवरून शाब्दिक युद्ध सुरू झालं आणि मुंबईकरांनी संघर्षाचा काला पाहिला. एकाच भागामध्ये एक आमदार वेगळं
आणि दुसरे आमदार येत आहेत. आता काही नाही तर असं ट्विट केलं की आम्ही हंडी फोडायला येणार आहोत. नक्की वरळीकर त्याचा स्वागत करतील. वरळीमध्ये असं काही कोणावरती काही निर्बंध नाहीये. पण एवढंच जर असेल तर हंडी जर थर ते तोडायचंच असेल तर महानगरपालिकेमध्ये किमान त्यांनी खाता उघडून दाखवावा, मग आम्ही समजू. आजही मोठ्या प्रमाणावरती वरळीतली जनता ही एकसंघ आहे. विशेषतः शिवसेनेच्या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. निष्ठेसाठी प्रतिज्ञापत्र घ्यावी लागत आहे. 2000-2500 लोकांनी वरळीमध्ये आम्ही शिवसेनेसोबत असं प्रतिज्ञापत्र दिलं नाही आणि म्हणून आमच्या जीवावर जे जिंकले त्यांचे गड आता गडगडून खाली पडतील हे चित्र मुंबईत दिसत आहे. दहीहंडी हा सांस्कृतिक आपला एक उत्सव आहे आणि त्यामुळे तो उत्सव ज्या ज्या ठिकाणी केला जातो त्या त्या ठिकाणी लोक त्याचं स्वागतच करतात. मुंबईमध्ये सगळीकडेच शिवसेनेच्या वतीने हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे केवळ वरळीमध्ये आज भारतीय जनता पक्ष करते म्हणून मैदान मारलं असं म्हणणं चुकीचं आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आले. हिंदू सण थाटा माटात नाचत गाजत वाजत साजरा करा परवानगी दिली. आता अशा स्थितीमध्ये देखील जर कोणाच्या पोटात दुखत असेल स्वतः परवानगीच मागायची नाही आणि आम्ही परवानगी मागितली, आम्हाला परवानगी मिळाली तर ह्यांच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. राजकीय काला. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या मोठ्या इम्पॅक्टची. जालन्यातल्या कालिका स्टीलकडून नवीन स्टार्टअपच्या नावाखाली फसवणूक सुरू झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. या बातमीची दखल आता सरकारकडून घेण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधिमंडळामध्ये या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय. कालिका स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं नवीन स्टार्टअपच्या नावानं सरकारची फसवणूक करून शासकीय अनुदान लाटल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली. यामुळे आता कालिका स्टील प्रायव्हेट लिमिटेडचं अनुदान बंद करण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. काही लोकांनी याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि आपण आत्ताच बघितलं की GSTचे जे काही छापे पडले त्याच्यामध्ये जवळजवळ 350 कोटी रुपयाची कॅश ही जालन्याच्या परिसरात या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून या संदर्भात विरोधी पक्षनेते आपण मागणी केल्याप्रमाणे आपण आदेश दिलेले आहेत की कोणी कोणी याचा मिसयूज केला आहे त्याची चौकशी आपण करणार आहोत आणि आता नवीन निर्णयानुसार त्याचं कॅपिंग केलं आहे. रंग पाहून मन प्रसन्न होतं. तसंच प्रत्येकाचा कोणता तरी एक आवडता रंग असतोच. पण पुण्यातल्या एका तरुणाला पांढरा रंग इतका आवडत होता की त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. नेमकं काय आहे हे प्रकरण तुम्हीच पहा. फोटोतील विवेक गायकवाड हा सुद्धा रंगच मागत होता. विवेकला पांढरा रंग आवडत होता आणि त्याला पोलिसांनी अटक केली. अर्थात पांढरा रंग आवडत होता म्हणून नव्हे तर चोरी केल्यामुळे त्याला पोलिसांनी गजाआड घातलंय. विवेकने आतापर्यंत 7 दुचाकी चोरलेत आणि त्यानं चोरलेल्या सर्व दुचाकी या पांढऱ्या रंगाच्या होत्या. मूळचा उस्मानाबादचा असलेला विवेक काही दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. हाती कोणतंही काम नाही, मात्र दुचाकी फिरवण्याचा प्रचंड शौक. त्यामुळे पार्किंगमधून तो नवीन दुचाकी चोरायचा. पण तो दुचाकी विकत नव्हता, तर पेट्रोल संपेपर्यंत दुचाकी फिरवायचा आणि सोडून द्यायचा. टिवा टाईपच्या गाड्या आहेत, तो चोरून वेगळ्या ठिकाणी लावत असे. ती ठिकाणं त्याने पोलिसांना दाखवलेली आहेत. त्यानुसार त्याच्याकडनं बरोबर आहे पांढऱ्या रंगाच्याच गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. पांढऱ्या रंगाचा फॅन असणाऱ्या विवेक गायकवाडला पोलिसांनी ट्रॅप लावून अटक केली. आता तुरुंगातही त्याचे आवडते पांढऱ्या रंगाचेच कपडे त्याला मिळतील. मात्र आता तरी चोरीची सवय विवेक गायकवाड सोडेल अशी अपेक्षा आहे. चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक आयोगानं एक ऐतिहासिक घोषणा केली. यावर्षी विधानसभा निवडणुका होण्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्याला असणारे बिगर काश्मीरी नागरिक देखील आपलं नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. यासाठी त्यांना अधिवासाचा पुरावा देण्याची गरज नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय.
तसंच जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवान देखील मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करू शकतील। भाजपकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय, तर पीडीपीनं मात्र तीव्र आक्षेप नोंदवत भाजपवर टीका केली आहे। देखिए, बीजेपी जो उन्होंने तरीकेकार अपनाए हैं, यहाँ के कॉन्स्टिट्यूशन को, मुल्क की कॉन्स्टिट्यूशन को सबवर्ट करने का, इन्होंने उससे खाली हमारा कॉन्स्टिट्यूशन नहीं छीना, हमारा झंडा नहीं छीना। अगली बारी आपकी है। 2019 के बाद 370 हमसे छीना, हमारा कॉन्स्टिट्यूशन छीना, हमारा झंडा छीना गैर आईनी तरीके से। अगर इनमें हिम्मत होती तो असेंबली के जरिए ये करना चाहिए था, मैं उसको लीगल मानती, मगर गैर आईनी तरीके से चोर दरवाजे की आने वाले वक्त में 2024 के इलेक्शन के बाद ये इस मुल्क का जो कॉन्स्टिट्यूशन है उसको भी खत्म करेंगे और जो मुल्क का झंडा है उसको भगवा झंडे में लहरा देंगे। और उस वक्त फिर आप सोचोगे कि ये क्या हो गया। ये इस मुल्क को कोई और राष्ट्र नहीं, बीजेपी राष्ट्र बनाना चाहते हैं। ये लोग प्लान बनाते हैं, बिल पास करते हैं कि यहाँ पर आकर के पाकिस्तान के लोग बस सकते हैं, लेकिन 70 सालों में इन्होंने वाल्मीकि समाज, वेस्ट पाकिस्तान रेफ्यूजीज और गोरखा समाज को वंचित रखा, जो इस देश के लिए काम करते हैं। और आज इनको जब यहाँ पर जो सुरक्षा बल हमारी सुरक्षा के लिए बैठे हैं, जो लोग यहाँ पर जिनसे हम काम लेते हैं, यहाँ पर काम करते हैं, उनको वोट का अधिकार क्यों नहीं? तिकडे बिहारमध्ये गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राजधानी पाटणामध्येच एका विद्यार्थिनीवर अज्ञात गुन्हेगारानं गोळ्या झाडल्या। बुधवारी भर सकाळी ही घटना घडली। 16 वर्षांची काजल नावाची विद्यार्थिनी सिपारा परिसरात तिच्या कोचिंग क्लासमधून घरी जात असताना आधीच तिथे लपून बसलेल्या गुन्हेगारानं या विद्यार्थिनीवर मागून गोळी झाडली। गोळी मुलीच्या थेट गळ्यात अडकली। मुलीच्या कुटुंबियांनी जखमी विद्यार्थिनीला तात्काळ एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केलं। या विद्यार्थिनीची प्रकृती सध्या अतिशय चिंताजनक आहे।